नमस्कार, मी अरुण बाईकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही गावात एका घराची संरक्षण भिंत बुधवारी पहाटे कोसळली. ही भिंत लगतच्या घरावर कोसळली आणि दुर्घटनेत घरात झोपलेल्या 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर करंजीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेतील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. या दुर्घटनेमुळे घराच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. कर्नाटकातील धारवाडमधील कुमारेश्वर नगर येथील बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 3घांचा मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत सुमारे 56 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना 3 वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कोसळलेल्या इमारतीमधून 37 जणांना वाचवण्यात आले. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. पुण्यात सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे गॅरेजमध्ये असणाऱ्या शिवशाही आणि खासगी 4 ते 5 बस गाड्यांना अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीत काही बस जळून खाक झाल्या. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. ठाण्यातील साईनाथ नगर परिसरात खेळत असलेल्या 9 वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अनवर शेख ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला 9 टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावलाय. या परिसरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली पूर्वेच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात महापालिकेची व्यायामशाळा आणि जलतरण तलाव आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग या दोन्ही जागा ताब्यात घेणार आहे. या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. निवडणुकीसाठी व्यायामशाळेची जागा घेतल्याने डोंबिवलीकर खेळाडूंनी रस्त्यावर व्यायाम करत आपला निषेध नोंदवलाय. तसंच हा निर्णय रद्द न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. स्टार बसच्या धंतोली येथील डेपोवर हल्ला करीत 20 स्टार बसच्या काचा फोडण्यात आल्यात. अचानक झालेल्या हल्ल्याने येथील कर्मचाऱ्यात धावपळ माजली. कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून कारचेही नुकसान करण्यात आले. या प्रकरणी RK बस ऑपरेशन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या घटनेने डेपोत स्टार बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी असे मी यापूर्वीही सांगितले होते. देश आता खूप मोठ्या संकटात आहे. आता हेच लोक तुमच्याकडे येतील, थैला रिकामा करतील. आताची निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे. त्यांना आता हरवायचे आहे. त्यासाठी मी काम करणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मंगळवारी मुंबई येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. परंतु निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसलाय. अरुणाचल प्रदेशातील भाजपचे 2 मंत्री आणि 12 आमदार मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये सहभागी झाले. भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वीच गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकार गामलिन आणि इतर विद्यमान आमदारांना भाजपने तिकीट देण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर या सर्वांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.